लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील 35 वर्षीय तरुण भरत महादेव कराड याने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेनंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे आज 12 सप्टेंबरला तातडीनं लातूरला जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेणार आहेत। भरत कराडेनं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की मी भरत महादेव कराड आत्ताच महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचं आरक्षण कायमस्वरूपी संपवलंय। मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी घेतला होता, तरीही सरकारनं ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी GR काढल्यामुळे मी माझं जीवन कायमस्वरूपी संपवतोय। माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा, या घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त केली जाते। मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी आजच येवला मतदारसंघातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केलेत। ते विशेष विमानानं सकाळी 10 वाजताच नाशिकहून लातूरकडे रवाना झालेत।